अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजचा दिवस तुमचा शुभ जावो. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या वेळेला सुरुवात करते. धोंड्याचा महिना, मलमास, पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास अशा 3-4 नावांनी ओळखला जाणारा महिना. यंदा 17 मे 2026 पासून आपल्याला 15 जून 2026 पर्यंत धोंड्याचा महिना साजरी करायचा आहे. आता विविध नावं का पडले त्याबद्दल माहिती घेऊया. आणि लेक जावयाचा मानपान आपण अगदी मनापासून करत असतो आणि जावयाला अतिशय महत्त्वाची वस्तू आपल्याला दान करायची, जी खरंच सोन्या चांदीपेक्षा पण महत्त्वाची आहे, त्याचीच माहिती आज आपण बघणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाचं की पुरुषोत्तम मास म्हणजे काय म्हणतात, तर हा महिना दर 3 वर्षाने येतो म्हणून याला पुरुषोत्तम मास असं म्हटलेलं आहे. मलमास म्हणजे काय, तर हा मळालेला आहे आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी याला स्वीकारलं आहे म्हणून याला मलमास असं म्हणतात. तिसरं येतं अधिक महिना. म्हणजेच काय, कारण हा अधिक आहे. खरं तर वर्षाचे 12 महिने आहे म्हणून हा 13वा महिना येतो, म्हणून एक महिना अधिक येतो म्हणून त्याला आपण अधिक मास म्हणतात. आता धोंड्याचा महिना का म्हणतात, तर अर्थात आपण धोंडे बनवत असतो म्हणून याला धोंड्याचा महिना म्हणतात. गावाकडे अजूनही याला धोंड्याचा महिना आहे असंच म्हटलं गेलं आहे. आता हा महिना आहे जो भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारला आहे. आपल्याला भगवान विष्णूच्या अंमलाखाली हा महिना येतो. ह्या महिन्यात अधिकम अधिकस्य, जेवढं तुम्ही अधिक कराल तेवढं तुम्हाला अधिक मिळणार आहे. मग ते कसं करायचं, ते चांगलं करायचं की वाईट करायचं ते आपल्यावर आहे. ह्या महिन्यात केलेलं दान अधिकम अधिकस्य आहे. 33 प्रकारचं दान तुम्ही करू शकता, पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करता येईल असं नाही. ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहे आणि आपण लक्ष्मी नारायणाचा जोडा, आपल्या लेकीला आपण साक्षात ती आपली लक्ष्मी असते, ती आपल्याकडेही लक्ष्मी असते आणि तिकडे गेल्यावरही ती लक्ष्मीच असते. आणि नारायण हे साक्षात लेक जावई. आधीच्या काळी जरा वेगळी पद्धत होती की सासू सासरे जावयांना घाबरायचे, त्यांचा दरारा होता. पण आजकालची पद्धत अशी आहे की खरंच जे जावई आहे ना ते आपल्या सासू सासऱ्यांना सुद्धा आपल्या म्हणजे आई वडिलांसारखं मानतात आणि मुलगी सुद्धा आपल्या सासू सासऱ्यांना आई वडिलांसारखं मानते. आजकाल खूप जास्त कुठलाही सण आपण आनंदाने साजरी करत असतो. खूप जास्त आपुलकी आहे आजकालच्या धोंड्याच्या महिन्याला, पण प्रत्येकाला सगळं जमतं असं नाही. आता अधिक मासाचं जर बघायला गेलं तर सोशल मीडियावर किती ते कौतुक असतं आणि हा दिखावा नाही आहे, हे कौतुक आहे आपल्या जावयांप्रती. प्रत्येक जण यथाशक्ती यथाभक्ती करत असतो. प्रत्येक गोष्टीचा लोक आता आनंद घेऊन ती साजरी करत आहेत. आता अधिक मास सुरू झाला तर मग लेक जावयाचा मानपान, त्याच्या घरच्यांचा मानपान केला जातो. पहिला धोंडा असल्यावर तो खूप सगळ्यांना बोलवलं जातं, मानपान केला जातो. आता हा मानपान ज्या पद्धतीने भगवान विष्णूंच्या अंमलाखाली आहे आणि आपण आपल्या जावयाला भगवान विष्णूंचाच दर्जा दिलेला आहे म्हणून यांना दान केलेलं अधिकम अधिकस्य जे आपल्याला अधिक प्रमाणात मिळणार आहे. काय दान करावं, जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये यथाशक्ती यथाभक्ती करायची. सोन्याचा भाव गगनात गेलेला आहे, चांदी सुद्धा तेवढीच महाग झालेली आहे, पण ज्याच्याकडे आहे, ज्याची इच्छाशक्ती आहे त्याने करावं. कारण अर्थात जेव्हा कमी भाव होता तेव्हा आपले आई वडील ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवतात आणि एक एक जेव्हा सणवार येतात तेव्हा ते आपल्याला ते देत असतात. तर आधी सांगते यथाशक्ती यथाभक्ती करा, कारण हे सुद्धा एक आपल्यातला दुरावा कमी होऊन प्रेम दाखवण्याचा दिवस असतो किंवा जावयाला मानपान करून आपलंही त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्याचा हा खरा तर सण असतो. या महिन्यात एका विशिष्ट काळात आहे ना धोंडा करण्याचा आहे. खरं तर संपूर्ण महिन्यात तुम्ही कधीही धोंडा करू शकता, तुम्ही तुमच्या लेक जावायला बोलू शकता, पण आपल्याला देवाला पण दान करायचं. आता ते कधी दान करायचं ना, त्याच्यासाठी माझे रेग्युलर व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा बघत जा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. ज्यांना जेव्हा जमेल, पण काही विशिष्ट कालावधी आहे बरं का, तिथी आहे, तेव्हा जर तुम्ही हे दान केलं तर अधिकम अधिकस्य जास्तच तुम्हाला फायदा होईल. आता काय दान करावं ते बघते. बघा, सोनं चांदी आहे, ज्याला वाटतं त्याने करावं. खरं तर आपण कन्यादान केलेलं आहे. सर्वात श्रेष्ठ दान आपल्या आई वडिलांकडनं झालं आहे. आपण आपलं लेकरूच त्यांना दान केलं आहे, तर याच्यापेक्षा मोठं दान जगात काहीच नाही आहे. आणि प्रत्येक आई वडिलांना कन्यादान करायचं भाग्य मिळावं हीच महाराजांचरणी प्रार्थना. दुसरं येतं की आपण कन्यादान केलं आहे. धोंड्याच्या महिन्यात लेक जावायचा थाटमाटा तुम्ही सोनं चांदी हिरे मोती सगळं दान करा, पण सगळ्यात महत्त्वाचं येतं एका धातूची वस्तू दान करायची, तांब्याची. आता 2026 हे सूर्याचं वर्ष आहे. सूर्याची उपासना करणं खूप महत्त्वाचं आहे. सूर्य किती जास्त तापतोय हे नव्याने सांगायची गरज नाही, पण याच कालावधीत जेव्हा तुम्ही सूर्याची उपासना करता ते तांब दान करायचं असतं.
म्हणून ह्या वर्षात जर तुम्हाला काहीही दान करायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्ही तांब्याची वस्तू दान करायची. आणि आता तांब पण स्वस्त राहिलेलं नाही आहे. बाजारात जाऊन तांब्याचे भाव बघा, एवढ्याशा अगदी म्हणजे काही कारणांमुळे वस्तू घ्यायच्या होत्या, त्या वस्तू घ्यायला गेली, एवढीशीच वाटी लोटी असते ना आपण देवासमोर ठेवतो, 150 रुपयाला होती एवढीशीच आणि खूप पातळ होती. थोडक्यात सांगायचं काय की आता तांब्याचा भाव सुद्धा प्रचंड वाढलेला आहे. बघा, काही कारणांनी आता मुलीने लव्ह मॅरेज केला आहे, पण तिचं खूप चांगलं आहे, तुम्हाला त्यांना काही दान करायचं आहे. आपण जेव्हा कन्यादान करत असतो तेव्हा मुलीला देवदान करत असतो ना, आपण तिला आपले देव पण देत असतो. ह्या महिन्यातही जर तुमची इच्छा असेल आणि तुमचं राहून गेलं असेल मैत्रिणींनो काही कारणांनी, तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडनं काही घ्यायचं असेल, काही म्हणजे की चला तुम्ही त्यांना न कळवता तुमच्याकडनं लग्न झालं पण ते पण आनंदी आहे, तुम्ही पण आनंदी आहे, किंवा तुमच्या लग्नात ते शक्य नव्हतं त्यांना येणं, तुम्ही त्यांच्याकडनं देव घेऊ शकता. एखादी गोष्ट असते बघा आपल्याला धार्जिन नाही, आजही ती प्रथा पाळलीच जाते की एखाद्याला देवघर धार्जिन नाही, एखाद्याला काहीतरी वस्तू धार्जिन नाही आहे देवाच्या संदर्भातली, तर आपण ती कोणाकडनं तरी घेतो. तर तुम्हाला जर ते असेल तर तुम्ही ती दान तुमच्या आईवडिलांकडनं घेऊ शकता. किंवा जर देव घ्यायची बाकी असेल तर नक्कीच तुम्ही देवदान करू शकता. ज्यांनी ऑलरेडी केलं आहे त्यांनी डबल डबल करण्यात काही अर्थ नाही. बऱ्याच महिला आपल्या लेकीला चांदीची मूर्ती देईल, वाटी देईल, चांदीचा गणपती देईल, प्रत्येक जण यथाशक्ती करत असते, ते करावं पण हरकत नाही. आता बऱ्याच ठिकाणी असं म्हटलं गेलं आहे की आई वडिलांकडनं आलेले देवपूजे ठेवत नाही, पण मी वैयक्तिक ठेवते. काही नुकसान झालेलं नाही आणि आपल्याही घरात आपल्या सासरकडं आपण जेव्हा माहेरून येतो तेव्हा देव आणतोच आणि त्याची सुद्धा पूजा केलीच जाते, तर तेही तुम्ही करू शकता. जर तुमची इच्छा आहे की आई वडील काहीतरी देणार आहे तर बाई मला हे नको देऊ हे दे, तर तुम्ही करू शकता. दुसरं येतं की तांब्याचं दान. भले तुम्ही सोन्याचं काहीतरी करा, चांदीचं काहीतरी करा, त्यांना पण जेव्हा तुम्ही आपण वाण देत असतो त्याच्यामध्ये तांब्याचं असावं, मग त्याची निरंजन, कारण फुलवात देऊनच आपण आपल्या लेक जावायला दान करत असतो किंवा काय असं ते. आता या गोष्टीकडे तुम्ही प्रचंड प्रमाणात तुम्ही म्हणजे म्हणतो ना की स्वीट डिश आणून ठेवा, मिठायांचं भरमसाठ आणून ठेवा, पण सगळ्यात महत्वाचा मान आहे ते अनारसे. अनारसे झाले, बत्ताशे झाले, म्हैसूर माहिती ना मिठाई आहे, म्हैसूर आणि खारका. आता का? कारण अनारसेमध्ये छिद्र पडलेलं असतं, होल, ज्याला आपण होल म्हणतो, छिद्र असतं ना. अनारसे करताना जाळीदार छिद्र हा शब्द नाही येणार, जाळीदार पदार्थ दान करायचे असतात. याचं कारण पण तुम्हाला सांगते. जेवढे जाळीदार पदार्थ आपण दान करत असतो तेवढ्या वेळा धोंड्याचा महिना आपल्याला साजरी करण्याचं भाग्य मिळतं आणि लेक जावयाला तेवढ्याच पद्धतीने तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दान करण्याचं भाग्य मिळतं. आपण जेव्हा अनारसेच का करता, कारण त्याला जाळी असते, जेवढी जास्त जाळी, जेवढे जास्त छिद्र, तेवढे वर्ष जास्त दान करण्याचं आणि दान स्वीकारण्याचं पण भाग्य त्यांना मिळतं आणि आपल्यालाही दान करण्याचं भाग्य मिळतं. म्हणून अनारसेला पण बऱ्या प्रमाणात होल असतात. म्हैसूर माहिती असेल, म्हैसूर जर मला इथे भेटला तर तुम्हाला ते मी दाखवेल स्क्रीनवर. म्हैसूरला पण खूप जास्त जाळी असते, ती दान करू शकता. खारकाला पण जाळी असतात, तर बरेच लोक खारका सुद्धा दान करतात. आता हा महिना 33 कावर आहे, तर हे हा जो महिना आहे हा 33 महिन्यांनी येतो आणि आपण जेवढं जास्त करत असतो तेवढं जास्त मिळतं. म्हणून अनारसे असेल, बत्तासे असेल, म्हैसूर असेल, तर हे 33 प्रमाणात आपल्याला दान करायचे असतं. आणि अर्थात आपण जेव्हा वाण देतो त्या संदर्भातली पण इन डिटेल माहिती कळेल की वाण नेमकी कसं द्यायचं असतं, की आपलं पण वाण कोणासमोर उघडं पडू नये, हे त्या मागचं कारण असतं, त्या संदर्भातली माहिती. पण मैत्रिणींनो, तुम्हाला जर तुमच्या आईकडनं काही घ्यायचं आहे, किंवा आणि अर्थात आई सुद्धा आपल्या लेकीच्या जोडव्यामध्ये भर टाकत असते, कारण तिचं सुद्धा सौभाग्यात ती भर टाकल्यासारखी होते. तुम्ही काय करता आहे याच्यापेक्षा तुम्ही कसं करताना हे महत्वाचं आहे. यथाशक्ती दान करावं, जेवढं तुमचं बजेट आहे, जेवढं तुमचं लिमिटेशन्स आहे तेवढं दान करावं. आणि दान स्वीकारण्याने पण आनंदाने ते स्वीकारावं, किंवा दान देणाऱ्याने पण आनंदाने करावं. माझ्या बहिणीला, माझ्या जावेला एवढं आलं मग मला एवढं आलं नाही, त्याच्यात आपुलकी बघा, प्रेम बघा. आणि खरंच आपल्याला तेवढं भाग्य आहे की आपण हे धोंडा घेतो आणि आपले आई वडीलही तेवढे भाग्यवान आहे की तेही आपल्याला धोंडा देतात. म्हणून हा सण आनंदाने साजरी करायचा असतो आणि लेक जावयाचा मान असतो तो, जो जसा आपल्याला भेटेल तसा आपण तो स्वीकारावा, आनंद व्यक्त करण्याचा आहे. आपण म्हणतो की आजकाल कोणी धोंडे घेत नाही, धोंडे करत नाही, पण आपलं भाग्य आहे आणि आपल्या आई वडिलांचं पण ते भाग्य आहे की ते आपल्याला धोंड्याला बोलवता. नक्कीच ते धोंडे जे तुम्ही ते खायला जावं. भले त्यांनी काही नाही दिलं तरी चालेल, पण एक तांब्याचं छोटं जरी वस्तू दान केली, आणि ज्या महत्वाच्या आहे की अनारसे आहे, बत्तासे आहे, किंवा म्हैसूर आहे, खारका आहे, जेवढं त्यांना जमेल तेवढं त्यांनीही दान करावं आणि आपणही ते प्रेमाने स्वीकारावं. आपल्यासाठी आपले आई वडील करतात याची कृतज्ञता असावी. नात्यांमध्ये
कटुता असते प्रत्येक नात्यामध्ये, कधी ना कधी थोडासा गैरसमज होतोच. पण हे सगळे गैरसमज मिटवून आपणही आपल्या आईकडे जावं धोंड्याला, किंवा तेही बोलवत असेल तर नक्कीच आपण तिकडे मानपान दिला तर आपल्या सासूरकडच्यांना सुद्धा मानपान देण्याचा प्रयत्न करावा. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.